दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते हो का? सर दिसते. ओके. हो हो. इथं दाखवलंय बघा, हा टायमर 0 आहे, सॉरी टायमर 1 आहे. याला आपण T1 नाव दिलेलं आहे. आणि हा टायमर 0 आहे. याला आपण T0 नाव दिलेलं आहे. एक मिनिट. हॅलो, हा जरा पिरियड चालू आहे थोडा, नंतर करा. हा Yeah. So this we call it as timer 0. Sorry, timer 1, not timer 0. It is timer 1. And this is timer 0. Nickname is T0. Okay. So TH1 plus TL1 makes T1. त्याच्यापासून T1 बनला. आणि TH0 plus TL0, that is T0. 8-bit and 8-bit, that is 16-bit. So it is a 16-bit timer. Here पण तसंच. It is a 16-bit timer. So they are divided into 8-bit parts. Correct? These are upper 8 bits. These are the lower 8 bits. Lower ला TL म्हटलेलं आहे, higher ला higher 8 bits ला TH म्हटलेलं आहे. आणि 1 आणि 0 कुठला टायमर तुम्ही वापरताय त्यानुसार त्याला TH1, TH0 असं म्हटलं जातं. Correct? I think this is clear. त्यानंतर मी इथं आलो होतो आपण. We can use timer 0 either as a counter or as a timer. आपण या टायमर 0 ला आपण टायमर म्हणूनही वापरू शकतो आणि काउंटर म्हणूनही वापरू शकतो. तसंच टायमर 1 ला सुद्धा टायमर म्हणूनही वापरू शकतो आणि काउंटर म्हणूनही वापरू शकतो. तुम्हाला कुठल्या मोड मध्ये त्याला वापरायचंय ते या 2 बिट्सवर ठरतं.
M0 आणि M1. ठीक आहे, मग अशी सांगितलं मी M1 M0 ह्या दोन बिट्सवर तुमचा मोड ठरतो, कोणत्या मोडमध्ये टायमर वर्क होईल. समजा हे दोन्ही बिट्स 0-0 असतील तर त्याला आपण मोड 0 म्हणतो. मोड 0 हा कसला आहे, 13 बिट टायमर मोड आहे. इट इज अ 13 बिट टायमर. 0-1 असेल समजा ह्या दोन बिट्स तर त्याला आपण मोड 1 म्हणतो. याला आपण 16 बिट टायमर. जर 1-0 असेल तर मोड 2 म्हणतो याला आपण. याला आपण 8 बिट टायमर म्हटलेलं आहे. आणि 1-1 जर असेल तर हा मोड 3 झाला. याला 2 8-बिट टायमर्स, 2 8-बिट टायमर्स किंवा दुसरं नाव स्प्लिट टायमर्स म्हटलं. स्प्लिट टायमर्स असे 4 मोड मध्ये आपण या टायमरला, टायमर 0 किंवा टायमर 1 ला आपण वापरू शकतो. एक तर त्याला मोड 0 मध्ये वापरू शकतो, मोड 1 मध्ये, मोड 2 मध्ये, मोड 3. तुम्ही म्हणताल दोन्ही टायमरला किंवा काउंटरला आपण एकाच मोड मध्ये वापरावं लागतं का, तर नाही. मी टायमर 0 मोड 0 मध्ये वापरू शकतो आणि टायमर 1 मोड 3 मध्ये वापरू शकतो, किंवा सॉरी मोड 2 मध्ये वापरू शकतो. ठीक आहे, तर कुठल्या मोड मध्ये इंडिपेंडेंटली आपण ठरवू शकतो. टायमर 0 ला वेगळा मोड, टायमर 1 ला वेगळा मोड, त्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. दोन्ही टायमर्स वेगवेगळ्या मोड मध्ये आपण वापरू शकतो. एकाला 13 बिट टायमर म्हणून वापरू शकतो, दुसऱ्याला 16 बिट, किंवा एकाला 8 बिट टायमर म्हणून वापरला, दुसऱ्याला 16 बिट टायमर म्हणून, असं आपण वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. येते लक्षात? इथं दाखवलेलं आहे आपण, या ठिकाणी दाखवले. 0-0 असेल तर ह्याला नाव द्यायचं राहिलं, यांचं मोड 0 आहे. हा इथं मोड लिहायला पाहिजे होतं. हा मोड 0 आहे, हा मोड 1 आहे, हा मोड 2 आहे आणि हा मोड 3. ठीक आहे, तर हा मोड 0 म्हणजे 8 बिट THX आणि 5 बिट TLX, ह्याचं दोन्हीचं मिळून 13 बिट. याला आपण 13 बिट, दॅट इज इक्वल टू 13 बिट टायमर असं म्हटलं. मोड 1 असेल तर 16 बिट THX प्लस TLX, TH प्लस TL. आपल्याला माहिती दोन्ही रजिस्टर 8 बिट आहेत, 8 प्लस 8 दॅट इज 16 बिट. वी कॅन यूज इट ॲज ए 16 बिट टायमर. करेक्ट. मोड 2 हा 8 बिट टायमर आहे. इथं आपण 8 बिट म्हणून एकच, त्यातलं TH मध्ये आपण व्हॅल्यू देणार काही, तर समजा हेक्साडेसिमल. तीच व्हॅल्यू ज्यावेळेस तुम्ही टायमर स्टार्ट करताल त्यावेळेस TL मध्ये लोड केली जाते, म्हणजे TL 55 होतो. आणि प्रत्येक क्लॉकला हे TL मधली व्हॅल्यू पुढं सरकते. 55 ची 56, 56 ची 57, असं करत करत शेवटची व्हॅल्यू आपल्याला माहिती हेक्साडेसिमल काय येणार आहे, FF पर्यंत येणार. आणि FF झाल्यानंतर मग सांगितल्याप्रमाणे तो 0-0 ला परत लोड होणार. ठीक आहे, इथं आपण काय म्हणतो, टायमर ओव्हरफ्लो किंवा रोल डाऊन. ही रोल डाऊन कंडिशन आहे. रोल डाऊन, इथं रोल डाऊन झालं की फ्लॅग बीट सेट केली जाते. आपल्याला कळलं पाहिजे ना रोल डाऊन कधी झालाय, ते कळण्यासाठी एक फ्लॅग बीट तुम्हाला दिलेली, त्याला म्हणतात फ्लॅग, टायमर फ्लॅग. टायमर 0 वापरला असला तर TF0 म्हणायचं त्या फ्लॅग बीटला, टायमर 1 वापरलेला असेल तर TF1 म्हणायचं. म्हणजे ही फ्लॅग बीट, जो टायमर तुम्ही वापरताल ती फ्लॅग बीट 1 केली जाते ऑटोमॅटिकली मायक्रो कंट्रोलरकडनं. ज्या वेळेस टायमर ओव्हरफ्लो होईल त्यावेळेस ही बीट 1 केली जाईल. ठीक आहे, आणि आपण ही चेक करू शकतो ही बीट, आपल्याकडे इन्स्ट्रक्शन्स अवेलेबल आहेत.
त्या इन्स्ट्रक्शनने आपण ही बीट चेक करू शकतो की 1 झाली का नाही. जोपर्यंत 1 होत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकतो की टायमर अजून ओव्हरफ्लो व्हायचा आहे. टायमर ओव्हरफ्लो झाला की ती बीट ऑटोमॅटिकली 1 होते. येते लक्षात. तर ह्याला म्हणतात ऑटो रिलोड. ऑटो रिलोड याचा अर्थ काय, ज्यावेळेस रोल डाऊन होईल टायमर 0-0 ला त्यावेळेस ही 55 व्हॅल्यू जी TH मध्ये आहे ती ऑटोमॅटिकली परत TL मध्ये लोड केली जाते. 55 परत टायमर 55 पासून स्टार्ट होतो. ज्यावेळेस टायमर रोल डाऊन होईल त्यावेळेस TH मधली व्हॅल्यू परत TL मध्ये भरली जाते. TH मध्ये आपण फिक्स टाकली व्हॅल्यू 55, ती परत रिलोड केली जाते याच्यामध्ये आणि टायमर परत स्टार्ट होतो. अशा प्रकारे या टायमरचं वर्किंग आहे. त्याला ऑटो रिलोड मोड म्हटलेलं आहे. दुसरीकडे मात्र ऑटो रिलोड मोड नाहीये बरं का. 16 बिट टायमर म्हणून तुम्ही वापरला किंवा 13 बिट टायमर म्हणून वापरला, रोल डाऊन झालं की तो 0-0च राहणार. तुम्हाला परत एकदा टायमर मध्ये डेटा टाकावा लागेल, इन्स्ट्रक्शन्स लिहावे लागतील. ऑटो रिलोड आणि साधा टायमर याच्यामध्ये हा फरक आहे. ऑटो रिलोड मध्ये तुम्हाला डेटा टाकायची आवश्यकता नाही. TH मधली व्हॅल्यू ऑटोमॅटिकली TL मध्ये लोड केली जाते ऑटोमॅटिकली. ज्या वेळेस टायमर रोल डाऊन होईल त्यावेळेस TH मधली व्हॅल्यू TL मध्ये लोड केली जाईल. काही प्रॉब्लेम येणार नाही. ते मोड 2 ला. परंतु बाकीच्या मोड्सला मात्र तुम्हाला ऑटो रिलोड नाहीये. तुम्हाला परत व्हॅल्यू त्या टायमर मध्ये टाकावी लागेल. मग परत टायमर स्टार्ट करावा लागेल आणि परत टायमर त्या व्हॅल्यू पासून इन्क्रीमेंट होत जाईल पुढे. आणि हा जो मोड आहे मोड 3, हा कसला आहे, स्प्लिट टायमर म्हणतात त्याला. स्प्लिट टायमर म्हणजे 2 8 बिट टायमर्स वापरले. ठेवा, TL0 हा एक 8 बिट टायमर म्हणून वापरला जाईल आणि TH0 हा दुसरा 8 बिट टायमर म्हणून वापरला जाईल. याचा अर्थ 2 8 बिट टायमर्स इथं तयार केलेले आहेत. एक TL0 पासून केलेला आहे आणि एक TH0 पासून केलेला आहे. येते लक्षात. तर एका ह्याच्यात 2 टायमर्स तुम्हाला मिळाले, 2 8 बिट टायमर्स मिळाले. हा मोड 3 चा आहे फॅसिलिटी. कळलं गोटखिंडी? हो सर. आता क्लिअर झालं ना सगळं? हो हो ठीक आहे. तर टीमॉड रजिस्टर तुम्हाला कळालेलं आहे बहुतेक. टीमॉड रजिस्टर मग अशी मी सांगितलं, याच्यामध्ये वरच्या जे 4 बिट्स आहेत, अप्पर 4 बिट्स ह्या टायमर 1 साठी दिलेले आहेत आणि लोअर 4 बिट्स जे आहेत त्या टायमर 0 साठी दिलेले आहेत. हे टीमॉड सुद्धा 8 बिट रजिस्टर आहे. इट इज 8 बिट रजिस्टर, नो डाउट. करेक्ट. यातली लोअर बिट ही DLSB लिहिलेलं बघा, D0, D1, D2, D3, D4, D5, D6 आणि D7. ठीक आहे. तर D4, D7 आणि D4 इथपर्यंतच्या सगळ्या बिट्स ह्या टायमर 1 साठी वापरलेल्या आहेत आणि D3 पासून D0 या खालच्या 4 बिट्स ज्या आहेत या सगळ्या टायमर 0 साठी वापरलेल्या. ठीक आहे. तर हे टीमॉड म्हणजे मोड कंट्रोल. मोड इथे याच्यात गेट इनपुट आहे. एक बीट जी आहे या 4 बीट पैकी एक बीट आहे ती गेट बीट आहे. ही गेट बीट मी मागाशी सांगितलं की हार्डवेअर कंट्रोल साठी वापरली जाते. इट इज ए हार्डवेअर कंट्रोल. C/T जी आहे ती तुम्हाला काउंटर म्हणून वापरायचा आहे का टायमर म्हणून वापरायचा आहे हे ठरवण्यासाठी ही बीट वापरली जाते. आणि या ज्या 2 बीट्स आहेत M1 आणि M0 हा तुम्हाला हा टायमर कोणत्या मोड मध्ये वापरायचा आहे, कोणत्या मोड मध्ये वापरायचा आहे त्यासाठी या 2 बिट्स वापरल्या जातात. मग सांगितलं मी M1 M0 00 असतील तर मोड 0 मध्ये तुम्हाला वापरायचं आहे टायमर.
01 असेल तर मोड 1 मध्ये तुम्हाला वापरायचा आहे टाइम, 10 असेल तर मोड 2 आणि 11 असेल तर मोड 3. ठीक आहे. ह्या चारी बिट्स इंडिपेंडेंट आहेत बरं का. टायमर 1 ला तुम्ही सेपरेटली कॉन्फिगर करू शकता, काउंटर म्हणून वापरायचा आहे का टायमर म्हणून वापरायचा, कोणत्या मोडमध्ये वापरायचा सेपरेटली. आणि टायमर 0 ला तुम्ही सेपरेटली कंट्रोल करू शकता, त्याला टायमर म्हणून वापरायचा का काउंटर म्हणून वापरायचा आहे, कोणत्या मोडमध्ये वापरायचा आहे. म्हणून त्याला आपण इंडिपेंडेंट टायमर म्हटलेलं. हे दोन्ही टायमर्स इंडिपेंडेंट आहेत. ठीक आहे. एकाला मी काउंटर म्हणून वापरतो, जर ही बीट मी 1 केली तर ह्या टायमरला मी काउंटर म्हणून वापरतोय, आणि ही बीट जर मी 0 केली तर या टायमरला मी टायमर म्हणून वापरतोय. तर टायमर 0 हा टायमर म्हणून वापरतोय आणि टायमर 1 हा काउंटर म्हणून वापरतोय. ह्या बीटवर अवलंबून ही बीट तुम्ही काय ठेवताय. ठीक आहे. तसंच मागे सांगितल्याप्रमाणे ह्या 2 बिट्स तुम्ही काय ठेवताय त्यानुसार कोणता मोड तुम्ही, कोणत्या मोडमध्ये तुम्हाला ऑपरेट करायचंय. हा काउंटर तुम्हाला मोड 0 मध्ये ऑपरेट करायचा आहे का मोड 1 मध्ये का मोड 2 का मोड 3 मध्ये. हा टायमर, इथं बीट 0 ठेवल्यामुळे मी टायमर म्हणतो याला. हा टायमर तुम्हाला कोणत्या मोडमध्ये ऑपरेट करायचा आहे, मोड 0, मोड 1, मोड 2, मोड 3, कुठल्याही मोडमध्ये तुम्ही ऑपरेट करू शकता. यासाठी एक टीम ऑर्डर रजिस्टर तुम्हाला दिलेलं आहे. इज इट क्लिअर? समजतंय सगळं? हो सर. ओके. सो आय विल स्टॉप हिअर नाव. आय विल स्टॉप बिकॉज इट इज 12 o'clock. तुम्हाला इंग्लिशचा पिरियड असेल त्यासाठी मी इथे थांबतो आता. हा, तुम्ही आता हे करू शकता, मीटिंग लिव्ह करू शकता, तुमच्या ह्याला जाऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही.